चला, नमस्कार. मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं आपल्या या TET प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, आपण गप्पा मारतो या TET या परीक्षेबद्दल. म्हणजे शिक्षक होण्यासाठी जे महत्त्वाचा जो आहे पाडाव, टप्पा, तो म्हणजे TET. आणि चक्रव्यूह हा पाडाव एवढा पण काही कठीण नाही आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास देणारा कोणता विलन म्हणू शकतो आपण, तर तो मानला जातो बऱ्यापैकी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, चाइल्ड सायकोलॉजी आणि पेडागॉजी. पण एक सांगू का, एवढा पण रागीट किंवा कठीण विषय नाही हा. याचा केला गेला आहे. म्हणजे कसं किंवा एखाद्या व्यक्तीला माहीत नसतो आपल्याला किंवा तो त्याच्याबद्दल काही माहिती नाही आपल्याला, पण फक्त त्याच्या ऐकण्यावरून, लोकांच्या ऐकण्यावरून, याच्यावरून तो आपण मनात घर पकडून ठेवतो की तो रागीट आहे किंवा तो कठीण आहे. आणि त्याच्याशी मग डील करताना, बोलताना, वागताना आपल्या बिहेवियरमध्ये तसंच होतं. आणि हेच या बालमानस आणि अध्यापनशास्त्राबद्दल झाले. म्हणजे काय झालं माहिती का, की लोकांनी एवढा गाजावाजा करून ठेवला त्याचा, की बालमानसशास्त्र वरून दोन दोन शास्त्र आहेत, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. आणि तेव्हा प्रत्येकाला काय वाटतं की काहीतरी वेगळं आहे बुवा, काहीतरी कठीण आहे. नाही, कठीण नाही, फक्त कठीण बनवलं गेलं आहे किंवा कठीण सांगितलं गेलं आहे. काय नाही, एकदम सोपं आहे. अरे नावच आहे त्याचं, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, लेकराचं आणि शिकवण्याचं. आणि त्यामुळं याच्यात मला वाटत नाही की एवढं काही कठीण नाही आहे. आणि ते म्हणजे मला काय वाटतं आहे, सर तुम्ही ओके, तुम्हालाही काही वाटणार नाही जेव्हा तुम्ही माझ्यासोबत येणार. मग आज आपल्या लेक्चरचा मेन मोटो तोच आहे की नेमकं बालमानसशास्त्रामध्ये आणि अध्यापनशास्त्रामध्ये नेमके विषय कोणते आहेत आणि घटक कोणते आहेत. मग हे करत असताना आपल्याला त्याच्यात कोणकोणते टॉपिक आहेत, कोणकोणत्या गोष्टी आहेत, सोबत कोणत्या प्रकारचे प्रश्न पडलेत ते आपल्याला बघायचं आहे. कारण काय होतं मित्रांनो, की कोणत्याही परीक्षेमध्ये जो पेपर सेट करणार आहे, तुमच्या घरी येऊन तुम्हाला सांगणार आहे का, भाऊ, सर, गुरुजी, मी हे प्रश्न काढणार आहे बरं का? नाही. प्रश्न जो पेपर सेटर आहे तो तुमच्याशी दोन गोष्टींमधून बोलतो. कोणकोणत्या दोन गोष्टी? एक असतो सगळ्यात पहिला, तो म्हणजे सिलेबस. कोणता? सिलेबस, अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमामधूनच तो आपल्याशी सांगतो की आम्ही प्रश्न कशावर काढणार आहोत. मग अभ्यासक्रम म्हणजे ते नाही बरं का, पहिल्या याच्यात मराठी, इंग्रजी, बालमानस, सोबत मग इकडं असेल तर मग परिसर अभ्यास, बाकीच्या गोष्टी, मग इकडं गणित आणि सायन्स, इकडे याला सिलेबस म्हणत नाही. एक नवीन शब्द मी तुम्हाला देतो, सिलेबस डिकोडिंग, जे आपण एक लेक्चरमध्ये करणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. सिलेबस डिकोडिंग. आपल्याला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. मी बोलतोय बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राबद्दल, की ज्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की नेमकं सिलेबसमधले घटक कोणकोणती आहेत. आपल्या साध्या भाषेत धडे, चॅप्टर्स. फक्त धड्याची नावं करायची नाही आहेत, की धड्यामध्ये नेमकं अजून काय काय ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानुसार कळते तुम्हाला की काय काय येऊ शकतं. आणि दुसरं, जो पेपर सेटर आहे, जो परीक्षेमधला प्रश्न काढणार आहे, तो त्याला बेस असतो किंवा तो आपल्याला सांगतोय की तुम्हाला कशावर फोकस करायचं आहे. आणि त्याला गोड नाव देतो आपण, आणि ते म्हणजे PYQ. PYQ म्हणजेच काय रे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. म्हणजेच काय, अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मेनली 2013 पासून जे पेपर झालेत, की त्याच्यामध्ये जे प्रश्न पडलेत, हे प्रश्न आपल्याला सांगतात की नेमकं प्रश्न पडतात कशावर. तुम्ही जर आत्ताचा 2025चा पेपर बघितला, त्याच्यावर आपण विश्लेषण घेऊयाच, तर 2025च्या पेपरमध्ये तुम्हाला दिसल की 29 क्वेश्चनपैकी 18 क्वेश्चनचा रेफरन्स अगोदर जे पेपर झाले त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो. कळतंय? 30 पैकी 18, आणि ते मोर दॅन इनफ आहे आपल्याला. कळतंय? आणि 4 क्वेश्चन जी होती ही अतिशय कॉमन सेन्सवाली, म्हणजे नॉर्मल, की खालीलपैकी काय करू नये जर आचरण चांगलं ठेवायचं असेल तर. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. आता याच्यात काय वेगळा अभ्यास लागणार आहे का गुरुजन? आणि
त्याच्यामुळं गुरुजनांनो ही असे 4 आणि 18 22 30 पैकी 22 प्रश्न तुम्हाला पेपर 1ला बालमानसच्या हक्काचे होते. त्याला काही वेगळा अभ्यास करावा लागत नव्हता. फक्त काय माहिती हवी होती, काय करायचंय कळते, आणि त्यानुसार तुम्हाला आरामशीर आलं असतं. कळते. याचा 2025चा पेपरबद्दल बोलतोय मी, जो आत्ता रिसेंटली झाला. आणि आपल्यासाठी आयडियली हाच पेपर सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. याचं वेगळं ॲनालिसिस पण घेईलच मी, बरोबर. आणि त्यानुसार आपल्याला बघायचं आहे. कळतंय. म्हणजे तुम्हाला कळलं ना की आपल्यासाठी या 2 गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. मी याच अनुषंगानं आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवरती अभ्यास मंडळाच्या आपण घेऊन येतोय बऱ्यापैकी आपला हा जो सुरू होणारा बॅच इंटिग्रेटेड, यामध्ये आपण डेली बेसवर MCQ प्रॅक्टिस करून घेणार आहोत. ज्या MCQ म्हणजे जे प्रश्न आहेत, हे जे प्रश्न आहेत ही सगळी बेस असणार आहेत बऱ्यापैकी PYQ वरती, जी मी स्वतः आणि आम्ही तज्ज्ञ लोकांनी काढून, म्हणजे तज्ज्ञ आम्ही स्वतःला म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी आम्हाला PYQचा अंदाज आहे, म्हणजे जुन्या प्रश्नांचा अंदाज आहे आणि त्याच्यानुसार काढलेत. आणि तुम्हाला एवढी गॅरंटी देतो की जर रोज 30 प्रश्न आणि इथून 75 दिवस जर तुम्ही सॉल्व करताय, 75 गुणिले 30 करा, 2000+ MCQची प्रॅक्टिस तुमची इथं करून घेतल्या जाणार आहे. आणि मग मला एक सांगा, फक्त प्रॅक्टिस नाही मित्रांनो, या MCQचं त्या टॉपिकनुसार सविस्तर विश्लेषण मी घेणार आहे. काय राहतं रे, काही राहत नाही. या MCQs मध्ये काही PYQ पण राहतील, म्हणजे राहतच काय, म्हणजे प्रत्येका गोष्टी चिरफाड करून आपण या बालमानससोबत डील करणार आहोत. हे बोलतोय मी PYQ बद्दल, बरोबर. पण याच वेळी तुमचं हे सुद्धा घेतल्या जाणारच आहे. मेन लेक्चर तर होणारच आहेत, जे मी स्वतः घेणार. अतिशय सोप्या भाषेत ते होणार. ट्रस्ट मी, बाबूजीने काय आता मेक इट सिम्पल. म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही मानसशास्त्र करताय आणि तुम्हाला कळणार पण नाही की तुम्हाला मानसशास्त्र तुमचं झालंय आणि मार्क्स तुम्हाला चांगले येतील. कळतंय. आणि त्यानुसारच हा आपण प्रयत्न करणार आहोत. कळतंय. तर त्यानुसार बघूया. आय होप तुम्हाला मजा येईल. यानंतरचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रॉपर आपला जो सिलेबस आहे पूर्ण, या सिलेबसमध्ये कोणकोणते मुद्दे येतात, आतापर्यंत आयोगाने त्या चॅप्टरमध्ये कोणकोणत्या मुद्द्यावर प्रश्न पडलेत, जसं की अंतशा म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न पडलेत ते, आणि त्याचं विश्लेषण, यानुसार सगळं आपण याच्यात कव्हर करून घेणार आहोत पुढच्या लेक्चरला, जे पूर्ण एका 10 मिनिटामध्ये अख्खं बालमानस तुमच्या डोळ्यासमोरून जाईल. कारण जसं गणिताच्या जंगलातून जाताना सूत्रांची तलवार सोबत लागते, तसंच कोणत्याही स्पर्धा परीक्षेत जात असताना तुम्हाला डोक्यात सिलेबस, अभ्यासक्रम आणि घटक यांना डोक्यात ठेवून जावं लागतं. कळतंय. भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत हॅपी रीडिंग.